आज आपण बघणार आहे मस्त आणि एकदम सोपी रेसिपी, ते म्हणजे वरण चिकोळे. चला तर मग टाइम न घालवता सरळ रेसिपीकडे वळूया. इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, 3 मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर मिक्स केलेल्या दोन्ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया. त्यात 3 ग्लास पाणी घालून त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलंय. अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा तूप घालून घेतलंय. मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर झाकण लावून त्याच्या शिट्ट्या करून घेऊया. दुसऱ्या बाजूला मी 1 फुल कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात अर्धी पळी तेल टाकते, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 टीस्पून ओवा घेतले. ओव्यांना असं हातावर क्रश करून घ्यायचे. क्रश केल्याने त्याचा फ्लेवर पिठात खूप छान उतरतो. त्यानंतर त्या पिठात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचंय. एकदम पाणी नाही घालायचं, नाहीतर आपलं पीठ पातळ होईल. खूप मस्त नरम असा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. त्यात थोडं तेल घालून अजून नरम करून घ्यायचंय, म्हणजे ते वरणात टाकल्यावर खूप सॉफ्ट होतात. एका बाजूला आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे. मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. आता याला फोडणी देऊन घेऊया. गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घालून घेऊया. तेल हलकसं गरम झालं की त्यात बटर घालते. बटर हे ऑप्शनल आहे. त्यानंतर त्यात लसूणच्या पाकळ्या किसून घेतल्या आहे, त्या घालूया. नंतर त्यात चिरलेली मिरची परतून घ्यायची. चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो हा नरम होईपर्यंत परतवायचा. त्यात अर्धा चमचा हळद घालून परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यात शिजलेली डाळ घालायची. अंदाजाप्रमाणे पाणी घालायचंय. खूप घट्ट नाही करायचं, नाहीतर चिकोळ्या शिजत नाही. खूप जास्त पातळही करायचं नाही. आपण डाळ शिजवताना मीठ घातलंय हे लक्षात ठेवूनच परत मीठ घालायचं. इथे मी अर्धा चमचा मीठ घालते. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. वरणाला खूप छान उकळी आलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतलाय. एकसारखं असं लाटून घेऊया. गोळा हा मध्यम आकाराचाच घ्यायचा. जेवढी बारीक लाटली जाईल तेवढी चांगली शिजते वरणात. त्यानंतर ह्या चक्रीच्या साहाय्याने आपण कट करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीनेही करू शकता. तुम्ही बघू शकता ह्या आकारात आपण कट करून घेतले. त्यानंतर ह्यांना आपण वरणात टाकून घेऊया. गॅसचा फ्लेम हा लो पाहिजे.
दुसरा गोळाही लाटून त्याच्याही चकोल्या त्याच आकारात कट करून वरणात टाकून घेऊया. त्यानंतर कुकरचं झाकण वरच्यावरतीच ठेवायचं, लावायचं नाहीये. वाफेवर चकोल्या 10 मिनिट ठेवून छान अशा शिजवून घ्यायच्या. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशा शिजल्या आहेत चकोल्या. त्यात फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपल्या चकोल्या सर्व करायला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.